नमस्कार श्रोते हो. आज 7 सप्टेंबर 2024 गणेश चतुर्थी. 10 दिवसांच्या गणपती उत्सवाला आज सुरुवात होते आणि त्या निमित्तानेच मी या 10 दिवसामध्ये गणेश पुराणाचं वाचन करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवाय नमः. श्री कुलस्वामिने नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याय नमः. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विघ्नांचे निवारण करणारा आहेस. तू भक्त वरदायक आहेस. तू महासमर्थ आहेस. तुझा महिमा अंचित्य आहे. म्हणूनच कार्यारंभी सुर नर ऋषीजन असे सर्वच तुझे स्मरण करतात. तू विद्येचा स्वामी आहेस. तू अष्टमहासिद्धींचा अधिपती आहेस. तूच सर्व सत्कार्याची मूळ प्रेरणा आहेस. तुझ्या कृपेने सद्बुद्धी प्राप्त होते व कल्याण होते. हे प्रभो, आज तुझ्याच प्रेरणेने सर्वांना पावन करणारी ही तुझी कथा भाविकांना सांगण्याचा मी यथामतीने प्रयत्न करीत आहे. तू निज कृपेने हे कार्य माझ्याकडून करून घे. ही कथा भाविकांना आनंद देऊ आणि तुझ्या प्रसादाने त्यांचे सर्व मंगल हो, हीच तुझ्या चरणी माझी विनम्र प्रार्थना आहे. श्री गणेश पुराण भाग 1 उपासना खंड अध्याय 1 श्रोत्यांची सूतांना विनंती. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी नैमिषारण्यात 12 वर्षे प्रदीर्घ यज्ञ सत्र चालले होते. शौनकादी ऋषी त्यांचे ऋत्विज होते. त्या यज्ञ कार्यात मध्यंतरात महामुनिसुत ब्राह्मणांना व उपस्थितांना ज्ञानदानाचे कार्य करत होते. ते पुराणांचे ज्ञाते व चतुरस्त्र ज्ञानी होते. त्यांनी श्रोत्यांना एकूण 18 पुराणे सांगितली. त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात मोलाची भर पडली. एके दिवशी त्या सर्व विद्वान ऋषी मंडळींनी सूतांना एक विशेष विनंती केली. ते म्हणाले, हे मुने, तुमच्यावर सरस्वतीचा वरद हस्त आहे. तुमच्यासारखा वक्ता मिळाला हे आमचे परम भाग्यच होय. तुमच्या मुखातून पुराणांचे श्रवण करून आम्ही अक्षरशः धन्य झालो आहोत. तुमच्यामुळेच आमच्या ज्ञानाची व्याप्ती वाढली. तुमच्यामुळेच आम्हाला वाङ्मयाचा मनमुराद आनंद उपभोगता आला. तुमच्या वचनांनी आमच्या मनाला उत्तम बोध होतो. आम्हाला आत्मपरीक्षण करता येते आणि सहजगत्या भगवत चिंतनही घडते. तुमच्या बोधामुळे आम्ही दोषमुक्त झालो आहोत. तुमच्या मुखातून प्रकटलेल्या कथामृताचे कितीही सेवन केले तरी मन तृप्त होत नाही. म्हणून तुम्ही अजून एखादी सर्व पावक चरित्रकथा सांगून आम्हाला उपकृत करा, अशी आम्हा सर्वांची तुम्हाला विनम्र प्रार्थना आहे. श्रोत्यांचे म्हणणे ऐकून सूतांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, श्रोत्यांची जिज्ञासा व्यक्त्याला उत्तम निरूपण करायला नित्य प्रेरणा देते. मीही त्याला अपवाद नाही. 18 पुराणांचे श्रवण करून तुम्हाला आनंद झाला हे ऐकून माझे परिश्रम सार्थकी लागले असे मला वाटते. आता मी तुम्हाला उपपुराणांमध्ये मुख्य असलेले गणेश पुराण सांगणार आहे. ती सर्व ऋषी मंडळी आश्रम परिसरातील एका मोठ्या वटवृक्षाच्या गर्द छायेत निवांत बसली होती. वेदघोष आणि मंत्रोच्चारामुळे पावित्र्याने बहरलेले वातावरण, निसर्गाची रम्यता आणि विद्वान ऋषींचा सहवास यामुळे त्या परिसरात एक प्रकारचे मांगल्य वास करीत होते. अशा वातावरणात व्यासशिष्य सूतांच्या मुखातून गणेश पुराण ऐकायला मिळणार म्हणून सर्व उपस्थितांना परमानंद झाला. ते सर्वजण सावध होऊन एकाग्र चित्ताने सूतांचे निरूपण ऐकू लागले. सूतांनी गणपतीचे स्मरण केले. मग भगवान श्रीकृष्णांचे ध्यान केले. ते म्हणाले, श्रोते हो, गणपती हा शिव पार्वतीचा पुत्र. त्याची सत्ता अगाध आहे. तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तो सर्वांना नियंता
आहे. तो सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूते ज्याच्या अधीन आहेत, विधी, हरी आणि हर हे ज्याच्या आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात, त्या गणपतीचे महात्म्य मी काय वर्णन करणार. तथापि सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी त्याला निरांजनाने ओवाळू नये काय? सागर कितीही अथांग असला तरी त्याला कृतज्ञतेने ओंजळभर अर्घ्य अर्पण करू नये काय? म्हणूनच गणपतीचे महात्म्य कितीही अगाध असले तरीही त्याची सेवा म्हणून मी हे मंगलमय चरित्र तुम्हा सर्वांना विदित करणार आहे. गणेशाचे हे परमपवित्र चरित्र सर्वात आधी ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृगूंना सांगितले. भृगूंनी ते सोमकांत राजाला आणि त्या राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले. सोमकांतांच्या कथेने मी गणेश पुराणाचा आरंभ करत आहे. त्याची कथा ऐका. सौराष्ट्रातील देवनगरात सोमकांत नावाचा राजा राज्य करत होता. तो स्वधर्मपरायण, क्षमाशील, न्यायप्रिय, प्रजेची पुत्रवत काळजी घेणारा, बुद्धिमान आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न असा पराक्रमी राजा होता. सुधर्मा ही त्याची पत्नी. तीही पतीप्रमाणे धर्मानुगामी अशी पुण्यपरायण स्त्री होती. त्या दंपतीस एक सद्गुणी पुत्र होता. त्याचे नाव हेमकंठ. त्याची आपल्या मात्या पित्यावर विलक्षण भक्ती होती. त्याच्यासारखा सुपुत्र विद्याधीश, रुद्रवान, क्षेमंकर, ज्ञानगम्य आणि सुबल यांच्यासारखे महाबुद्धिमान आणि रणधुरंधर प्रधान आणि चतुरंग सेना यांच्या सहाय्याने सोमकांत राजाने आपले राज्य समर्थपणे सांभाळले आहे. त्याने कुशलतेने वैभव संपादन केले आणि उत्तम नावलौकिक मिळवला. अध्याय 2. सोमकांत राजाला कुष्ठरोगाची व्याधी. सोमकांतासारख्या धर्मशील राजाच्या राजवटीत प्रजा सुखात आनंदात होती. पण या आनंदालाही ग्रहण लागले. प्रारब्ध कर्म कोणालाही चुकत नाही हेच खरे. मग राजाही त्याला कसा अपवाद असणार? त्यालाही त्याचे पूर्वकर्म भोगावे लागले. त्याला कुष्ठरोग झाला. या दुर्धर व्याधीने त्याच्या सर्वांगावर जखमा झाल्या. त्यातून रक्त वपू वाहू लागला. असह्य दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे सद्गुणांनी उदंड यश व अलोट कीर्ती मिळवलेल्या त्या राजाला परमावधीने दुःख दिले. स्वकीयांची व लोकांची उपेक्षा सहन करीत तो दिवस कंठू लागला. हे गलित गात्र परावलंबी जगणे त्याला कसे सहन होणार? तो अहोरात्र तळमळू लागला. प्रजेपासून तोंड लपवू लागला. त्याच्या अस्वस्थतेला अंतच नव्हता. जीवनाविषयी तो अत्यंत निराश झाला होता. त्याने राज्य त्याग करून अरण्यात जाण्याचा निश्चय केला. त्याने आपल्या पत्नीला, पुत्राला व 5ही विश्वासू प्रधानांना बोलावून घेतले. तो त्यांना म्हणाला, मला पूर्वजन्मीचे कोणते दुष्कृत्य भोगावे लागत आहे तेच कळत नाही. गलित कुष्ठाने माझ्या शरीराची काय भयंकर अवस्था झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात. असे तिळतिळ झिजून मरणाची वाट पाहण्यापेक्षा निर्जन अरण्यात राहणे केव्हाही योग्यच असे मला वाटते. म्हणून मी या राज्याचे अधिकार हेमकंठाकडे सुपूर्द करून तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे. उर्वरित काळ मी विजनवासात, एकांतात, ईश्वर चिंतनात घालवणार आहे. तुम्ही राज्यपुत्राला राज्यकारभारात योग्य ती मदत करा. बोलता बोलता राजा एकदम मूर्छित पडला. प्रधानांनी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले. सांत्वनपर उठून त्याला धीर दिला. आपल्या प्रिय पित्याचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून हेमकंठ अगदी व्यथित झाला. पितृसेवेसाठी तोही वनात जाण्याची भाषा करू लागला. राणीची अवस्थाही वेगळी नव्हती. पतीविना कालक्रमणा करणे हे तिला मान्यच नव्हते. एकनिष्ठ प्रधानांच्या बाबतीत काय बोलावे? ते राजासाठी प्राण देण्यासही तयार होते. अशा प्रकारे राजपुत्र, राणी व त्या प्रधानांनी सुखभोगांचा व ऐश्वर्याचा त्याग करून राजाबरोबर वनात जाण्याचा
हट्ट धरला. अध्याय 3 व 4. सोमकांताचा राजपुत्राला उपदेश. सूत म्हणाले, ऋषीजन हो, अशा प्रकारे आपल्या स्वकीयांचे व सेवकांचे उत्कट प्रेम पाहून सोमकांताचे हृदय गहिवरून आले. काय निर्णय घ्यावा याविषयी त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्याने विवेकाने स्वतःला सावरले. तो राजपुत्राची समजूत काढू लागला. तो म्हणाला, हेमकंठा, पितृभक्ती याचा अर्थ पित्यामागून त्याच्या सेवेसाठी वनात जाणे असा होत नाही. पितृ आज्ञेत वागणे हाच खरा पुत्रधर्म, हे तू लक्षात घे. राजाने हेमकंठास एकांतात नेले. शास्त्राला अनुसरून आज्ञाधारी पुत्रच कसा सर्वश्रेष्ठ असतो हे त्याला पटवून दिले. त्याला कर्तव्यनिष्ठा कशी हवी, न्याय, नीती व धर्माचे राज्यकारभार कसा चालवावा, तसेच देव, गुरु, ब्राह्मण, प्रजाजन, शासन, धर्म व शत्रू या सर्वांच्या संदर्भात राजाचे आचरण कसे हवे या संबंधी विस्तारपूर्वक सूक्ष्म विवेचन केले. तेव्हा कोठे तो राज्यकारभार सांभाळण्यास तयार झाला. हेमकंठाची अनुमती मिळताच सोमकांताने एका शुभ मुहूर्तावर त्याला राज्याभिषेक केला. त्याला देवनगरच्या सिंहासनावर बसवले. या मंगल प्रसंगी त्याने आपल्या सर्व प्रधानांचा सन्मान केला. कलावंतांचा व गुणीजनांचा सत्कार केला. ब्राह्मणांना व याचकांना अपार दानधर्म केला. या आनंद सोहळ्याला दुःखाची किनार होती, म्हणून राजाने प्रजाजनांनाही मुक्त हस्ते दानधर्म केला. काही लोकोपयोगी योजनांची घोषणा केली. त्या सर्वांना मी वनवासात गेलो तरीही तुम्ही शोक करू नका, निराधार वाटून घेऊ नका, तुमची काळजी घेण्यास राजपुत्र समर्थ आहे, असे सांगून त्यांचे सांत्वन केले. त्याने विद्याधीश, रुद्रवान व क्षेमंकर या आपल्या 3 प्रधानांना राजपुत्राची काळजी घेऊन त्याला राज्यकारभारात मदत करण्यास सांगितले. अशा प्रकारे राज्याची व्यवस्था लावून सोमकांत आपली पत्नी आणि सुबल व ज्ञानगम्य या 2 प्रधानांना बरोबर घेऊन अरण्याकडे निघाला. हेमकंठाने आपल्या जन्मदात्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तेव्हा सुधर्मा राणीने त्याला पतिव्रतेचा धर्म व पुत्राचे कर्तव्य धर्म याविषयी पुन्हा एकदा उपदेश केला. राजा व राणी अरण्यात गेल्यावर प्रजेचे सांत्वन करून तो प्रधानांच्या सहकार्याने राज्यकारभार पाहू लागला. अध्याय 5 व 6. भृगु ऋषींची भेट. देवनगर सोडल्यानंतर सोमकांत राजा आपली पत्नी व प्रधानांसमावेत एका अरण्यात प्रवेशला. राणी व प्रधान त्याची काळजी घेत होते. ते चौघे ठिकठिकाणी वस्ती करीत त्या निबिड वन प्रदेशातून पुढे जात राहिले. पुढे त्यांना एक विस्तीर्ण सरोवर दिसले. त्यात स्वच्छ पाणी होते. असंख्य कमळे उमललेली होती. त्या भोवतीचा सर्व परिसर अत्यंत रम्य व हिरव्यागार वनश्रीने नटलेला होता. ते सर्व पाहून त्यांना आपण एखाद्या नंदनवनातच आलेलो आहोत असे वाटले. वृक्षांच्या शीतल छायेने त्यांचा थकवा निघून गेला. संबंधित वायूने मनाचा मरगळही निघून गेली. राजा व राणीने त्या सरोवरात स्नान केले. पाणी पिऊन तहान भागवली. राजा एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागला. राणी त्याचे पाय चेपू लागली. श्रमलेला राजा बघता बघता निद्राधीन झाला. त्याचे दोन्हीही प्रधान फळे व कंदमुळे आणण्यास गेले. थोड्या वेळाने एक सुंदर व तेजस्वी ऋषिकुमार त्या सरोवरापाशी आला. बऱ्याच दिवसांनी एका तपस्व्याचे दर्शन झाले म्हणून सुधर्मा राणीला आनंद झाला. तिने त्याला हाक मारली. तो जवळ येताच त्याची विचारपूस केली. तो म्हणाला, माझे नाव च्यवन. मी भृगु ऋषींचा पुत्र आहे. पुलोमा ही माझी माता. मी पाणी नेण्यासाठी नेहमी येथे येतो. आमचा आश्रम येथून जवळच आहे. पण तुम्ही कोण आहात? या घोर वनात कशासाठी आला आहात? तू या पुरुषाची पत्नी असावीस असे वाटते. तुझा पती पूर्वी सुंदर असावा, मग याची अशी दुर्गती का झाली? तूही सुंदर आहेस. तू याचा अंगीकार कसा केलास?
तुझ्या मात्यापित्यांनी या विवाहास कशी मान्यता दिली? च्यवनाचे प्रश्न ऐकून सुधर्मा राणीच्या डोळ्यात शोकावेगाने अश्रू तरळले. तिने त्याला आपला सर्व पूर्व वृत्तांत सांगितला. ती पुढे म्हणाली, मला अहोरात्र माझ्या पतीचीच चिंता लागली आहे. त्याच्यासारख्या सद्गुणी राजावर हा जो दुःख भोग ओढवला आहे याचेच फार वाईट वाटत आहे. कोणीतरी यावे आणि माझ्या पतीला या व्याधीपासून सोडवावे असे सारखे वाटत आहे. निरुपाय होऊन आम्ही या अरण्यात आलेलो आहोत. येथे उर्वरित काळ ईश्वर चिंतनातच घालवणार आहोत. सुधर्मा राणीची ही दुःखद कथा ऐकून च्यवनास अतिशय वाईट वाटले. त्याने तिचा निरोप घेतला आणि पाण्याने भरलेला कलश घेऊन आश्रमात परतला. तो बराच वेळ कोणाशी काही बोललाच नाही. त्याच्या चेहऱ्यावरची उदासीनता भृगु ऋषींच्या तात्काळ लक्षात आली. त्यांनी च्यवनला हाक मारून प्रेमाने जवळ बोलावले. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व म्हणाले, बाळ, आज तुझ्या मुखावर ही अस्वस्थता का? च्यवनाने त्यांना सोमांतकाचा सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून भृगूंचे अंतःकरणही गलबलले. ते म्हणाले, च्यवना, तू त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये. पित्याच्या आज्ञेने च्यवन धावतच सरोवरापाशी गेला. तेथे राजाचे प्रधानही दृष्टीस पडले. सोमकांतही उठून बसला होता. च्यवनाने राजाला भृगूंचा निरोप दिला तेव्हा राजा राणीला खूप आनंद झाला. ती सर्व मंडळी आश्रमात प्रवेशली. तेथे टुमदार पर्णकुट्या होत्या. गायींचे गोठे होते, फुलझाडे होती, फळझाडे होती, हरिण, ससे व मोर होते. आश्रमशाळेतून वेदमंत्रांचा घोष ऐकू येत होता. तेथील वातावरणात पावित्र्य व मांगल्य नांदत होते. ते सर्व पाहून त्या चौघांना खूपच प्रसन्न वाटले. तेथील एका मध्यवर्ती कुटीत भृगु महर्षींची शांत धीर गंभीर मूर्ती व्याघ्र चर्मावर बसली होती. त्यांच्या मुखावर तपश्चर्येचे तेज झळकत होते. त्यांच्या पावन दर्शनाने त्या चौघांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. त्यांनी ऋषींना विनम्रतेने नमस्कार केला. राजा सोमांतकाने भृगु ऋषींना आपली व्यथा सांगितली. तो पुढे म्हणाला, हे मुने, व्याधीचे निरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. आज पूर्व पुण्याईने तुमचे दर्शन झाले. तुमच्या कृपेने माझी व्याधी बरी होईल अशी माझी दृढ श्रद्धा आहे. मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही माझे रक्षण करा. सोमकांताची प्रार्थना ऐकून भृगु म्हणाले, राजा, पूर्वजन्मीच्या पापामुळेच तुला या महाव्याधीने ग्रासले आहे. त्याविषयी मी सविस्तर सांगणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्ही भोजन करून घ्या. आता काळजी करू नकोस. तू येथे आला आहेस, त्या अर्थी तुझी या व्याधीतून सुटका होईल याची खात्री बाळग. भृगु ऋषींचे भाषण हा सर्वांना मोठा दिलासा देऊन गेले. ऋषींनी त्यांना उत्तम वस्त्रे दिली. प्रेमाने व आग्रहाने पोटभर खाऊ घातले. त्यांना विश्रांतीसाठी मृदुशय्या दिल्या. राजाच्या मनातील चिंता आणि उद्विग्नता निघून गेली होती. त्या निरामय शांत वातावरणात कधी झोप लागली ते त्याला देखील कळले नाही. अध्याय क्रमांक 7 व 8 सोमकांताचे पूर्वजन्मचरित्र. दुसरा दिवस उजाडला. भृगु ऋषींनी प्रातःकालीन नित्यकर्मे आटोपली. त्यानंतर त्यांनी सोमकांत व सुधर्मा यांना बोलावून घेतले. भृगु त्रिकालज्ञानी होते. त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाचे पूर्वजन्मचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते. तेथे एक श्रीमंत वैश्य राहत असे. त्याचे नाव चिद्रूप. सुभगा ही त्याची पत्नी. ती रूपगुणसंपन्न पतिव्रता स्त्री होती. या दाम्पत्यास उशिराने एक पुत्र झाला. त्याचे नाव कामदा. तो देखणा होता. या वैश्य पती पत्नीने या एकुलत्या अपत्याचे मोठ्या लाडाकोडात संगोपन केले. उपवर झाल्यावर कुटुंबिनी नावाच्या एका सुंदर कन्येशी त्याचा विवाह लावून दिला. ती पती भक्तपरायण स्त्री होती. तिला 7 पुत्र व 5 कन्या अशी एकूण 12 अपत्ये झाली.
कालांतराने चिद्रूप वैश्य मरण पावला. त्याची पत्नी सुबगा ही सती गेली. मात्या पित्याच्या निधनानंतर कामदा हा त्याच्या संपत्तीचा वारस होता. एकदम मोठी संपत्ती हाती आल्यामुळे तो द्रव्य उधळून मनसोक्त मौज मजा करू लागला. त्याला व्यवहाराची जाणीव नव्हती. संपत्तीचे रक्षण केले पाहिजे हा विचारही त्याने कधी केला नाही. त्याची अविचारी उधळपट्टी पाहून कुटुंबिनीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण हट्टी व हेकेखोर कामदाने तिच्या बोलण्याकडे कायम दुर्लक्षच केले. शेवटी व्हायचे तेच झाले. कामदा कफल्लक झाला. कुटुंबाचे पालन पोषण करता येत नाही म्हणून त्याने मुलांसह आपल्या पत्नीला तिच्या माहेरी पाठवून दिले. शेवटी त्याने राहते घरही विकले, ते द्रव्यही उधळले. अशा प्रकारे त्याची उत्तरोत्तर अधोगतीच होत राहिली. नंतरच्या काळात पैसा मिळवण्यासाठी तो चोऱ्या करू लागला, लांडीलबाडी करू लागला. खोटे दस्तऐवज तयार करणे, धमक्या देणे, कर्ज बुडवणे, फसवणूक करणे अशा नाना प्रकारांनी तो लोकांना त्रास देऊ लागला. त्याच्या उपद्रवांनी संत्रस्त झालेल्या लोकांनी शेवटी राजाकडे तक्रार केली. प्रजेचे गाऱ्हाणे ऐकून तेथील भूपतीने कामदास हद्दपार केले. त्यामुळे तो अधिकच चवताळला. अरण्यात वास्तव्य करून वाटमाऱ्या करू लागला. यात्रेकरूंना लुबाडणे, कोणाकडे काही मिळालेच नाही तर त्याला ठार मारणे, हौसेखातर पशुपक्ष्यांची हत्या करणे अशा अनेक कुकर्मे तो करू लागला. त्याने स्वतःची एक टोळी बनवली. तिच्या गुन्हेगारी कारवायांनी जनमानसात मोठी दहशत निर्माण केली. त्याने अरण्यातच मोठा वाडा बांधला. त्यात आपल्या कुटुंबियांसह राहू लागला. एके दिवशी एक दुर्बळ ब्राह्मण त्या अरण्यातून कोठेतरी जात होता. वाटमारीसाठी दबा धरून बसलेला कामदा उग्र रूप धारण करून एकदम त्यासमोर ठाकला. त्याने त्याच्या मनगटास धरले व त्याला द्रव्य देण्यासाठी दरडावले. तो ब्राह्मण गरीब होता. त्याच्याकडे द्रव्यच नव्हते. त्यामुळे तो दरोडेखोर नक्कीच आपला प्राण घेणार या भीतीने तो ब्राह्मण थरथर कापू लागला. तो कामदास काकुळतीने प्रार्थना करू लागला. तो म्हणाला, बाबा रे, मी एक निर्धन ब्राह्मण आहे. पोट्या पाण्यासाठीच भटकंती करतो आहे. घरी माझी बायको व मुले आहेत. तू रागाने माझा वध केलास तर माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. मी तुला शरण आहे. तू माझा वध करू नकोस. ब्रह्मरक्षणासारखे थोर धर्मकृत्य नाही आणि ब्रह्महत्येसारखे घोर पातक नाही. तू माझी हत्या केलीस तर हजारो वर्षे नरकात खितपत पडशील. तुझ्या पितरांनाही अधोगती प्राप्त होईल. तरी सावध हो. अविचाराने दुष्कृत्य करू नकोस. पण दुष्ट कामदास त्याची जराही दया आली नाही. हा ब्राह्मण दरिद्री आहे याची त्याला चीड आली. त्याने रागाच्या भरात त्याच क्षणी त्याचा तलवारीने शिरच्छेद केला. अनेक प्रकारची पापकर्मे करून कामदा निर्दयी झाला होता. तो कसलाही विधिनिषेध पाळत नसे. त्याने आपल्या जीवनात हजारो हत्या केल्या. पुढे त्यास वृद्धत्व आले. त्याचे शरीर थकले. डोळ्यांनी नीट दिसेनासे झाले. निद्रा येईनाशी झाली. त्याला अनेक व्याधींनी पछाडले. त्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याचा तिरस्कार करू लागले. ज्यांच्या पालनपोषणासाठी आपण हजारो दुष्कृत्ये केली त्या आपल्याच स्त्रीपुत्रादिकांकडून अवहेलना होऊ लागल्यामुळे कामदा अहोरात्र पश्चाताप करू लागला. त्याने दानधर्म करण्याचे ठरवले, पण एकही ब्राह्मण त्याच्या घरी फिरकला नाही. अशा प्रकारे त्याची दुष्कीर्तीच त्याच्या पुण्यकर्माच्या आड येऊ लागली. शेवटी काहीतरी पुण्य करायचेच या प्रेरणेने झपाटलेल्या कामदाने त्याच अरण्यातील एका पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. त्याने एका परिचित ब्राह्मणाला बोलवून त्याला आपली इच्छा सांगितली. त्याच्या मार्गदर्शनानुसार त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी बरेच धन खर्च केले. देवळाच्या सभोवती प्रशस्त व रमणीय बाग तयार केली. लोकांच्या सोयीसाठी तेथेच 4 विहिरी बांधल्या. या सत्कर्मामुळे त्याच्या मनाला मोठे समाधान प्राप्त झाले. यातून उरलेले धन त्याने आपल्या मुलाबाळांना वाटून टाकले. काही कालावधीनंतर कामदा मरण पावला. यमदूतांनी भयंकर नरकात घालून त्याचे खूप हाल केले.
कालांतराने त्यास यम आणि चित्रगुप्तांसमोर न्यायासाठी उभे करण्यात आले. यमाने त्याला विचारले, तू आधी पुण्य भोगणार आहेस की पाप? कामदाचा जीवात्मा म्हणाला, धर्मराज, मी आधी पूर्वजन्मातील पुण्य कर्मफल भोगू इच्छितो. त्याच्या इच्छेनुसार यमाने त्याला पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवनगरच्या राजाच्या पोटी जन्माला घातले. हे राजन, तो कामदा तूच आहेस. गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुला राज ऐश्वर्य प्राप्त झाले, पण पुण्यक्षय होताच दुष्कर्मांची फळे भोगण्यासाठी तुला कुष्ठरोगासारखी महाव्याधी झाली आहे. भृगु ऋषींच्या मुखातून स्वतःचे पूर्वजन्मचरित्र ऐकून राजा सोमकांतास आश्चर्य वाटले. भृगूंबद्दल त्याच्या मनात संशय निर्माण झाला. हे महर्षी सत्य बोलत आहेत की असत्य हेच त्याला कळेना. त्याच्या मनात विचारांनी काहूर माजले. तो बराच वेळ निशब्द बसून राहिला. तेवढ्यात त्याच्या सर्वांगातून अनेक पक्षी अकस्मात प्रकट झाले. ते राजावर झेपावून चंचू प्रहार करू लागले. त्यामुळे आधीच क्षतिग्रस्त असलेल्या राजाला असह्य वेदना होऊ लागल्या. तो ओरडू लागला, तडफडू लागला. त्याने भृगूंना तळमळून विचारले, हे ब्रह्मन, हा काय प्रकार आहे? आपले आश्रमस्थान निर्वैर म्हणून प्रख्यात आहे. असे असताना माझ्यासारख्या गलित गात्र रुग्णावर हे पक्षी का तुटून पडले आहेत? भृगू म्हणाले, हे राजा, मी त्रिकालदर्शी आहे, सत्यवचनी आहे. असे असूनही माझ्या बोलण्याने तुझ्या मनात विकल्प निर्माण केला, म्हणून तुला हे फळ भोगावे लागत आहे. तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तो विश्वास तुझ्या अंतःकरणात निर्माण झाला तर माझ्या एकाच हुंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील. सोमकांताने मनातील सर्व विकल्प टाकून दिले. तो त्यांना एकोभावे शरण गेला. तेव्हा ऋषींनी असा मोठ्याने हुंकार भरला तर काय आश्चर्य! ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले. ते पाहून राजाला मोठे नवल वाटले. अध्याय क्रमांक 9. सोमकांत पापमुक्त झाला. सूतमुनी श्रोत्यांना सोमकांत राजाची कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, भृगु ऋषींनी राजाच्या पूर्वकर्माचे अवलोकन केले व म्हणाले, राजा, तुझी पूर्वीची दुष्कर्मे इतकी भयानक आहेत की त्याचे निरसन करण्यासाठी नेमके काय करावे हाच मला मोठा प्रश्न पडला आहे. तथापि गणपतीचे महात्म्य फार थोर आहे. तो सुखकर्ता आणि भक्तांच्या दोषांचे क्षालन करून त्यांना पवित्र करणारा आहे. म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू गणेश पुराण श्रवण कर. त्या योगे तू निष्पाप होशील. भृगु ऋषींना आपल्या उद्धाराची किती काळजी आहे हे जाणून सोमकांत राजाचे अंतःकरण भरून आले. तो म्हणाला, महाराज, आपण फार थोर आहात. तुम्ही माझे कल्याणच करणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही मला पावन करून घ्या. सोमकांताचा मनोभाव जाणून भृगु ऋषींना दया आली. त्यांनी श्री गणेशाच्या अष्टोत्तर शतनामांनी अभिमंत्रित केलेले शुद्धोदक त्याच्या रोगजर्जर देहावर शिंपडले. त्या जलाच्या पुण्यप्रभावाने राजाच्या नाकातून सूक्ष्म रूपाने एक कृष्णवर्ण पुरुष बाहेर पडला. बघता बघता त्याने महाकाय रूप धारण केले. त्याचे डोळे लाल बुंद होते. जीभ बाहेर लोंबकळत होती. त्याच्या विकराळ मुखातून कधी अग्निज्वाला तर कधी रक्त, पू असे अत्यंत किळसवाणे पदार्थ बाहेर पडत होते. आपल्या दाढा करा चावीत तो भृगूंकडे पाहू लागला. त्याचे काळे कभिन्न भयावह स्वरूप पाहून आश्रमवासी जन प्राणभयाने व्याकुळ झाले. आश्रम परिसरातील पशुपक्षी सैरावैरा धावत सुटले. गोठ्यातील गुरेढोरांनी हंबरडे फोडले. भृगू मात्र निश्चल व शांत होते. त्यांनी त्याला विचारले, तू कोण आहेस? तेव्हा तो विकट हास्य करून म्हणाला, मी पापपुरुष आहे. सर्व प्राण्यांच्या देहात सूक्ष्म रूपाने राहतो. तुझ्या अभिमंत्रित जलामुळे मला या राजाच्या देहातून नाईलाजाने बाहेर यावे लागले. मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला काहीतरी खायला दे, अन्यथा या राजासह तुझ्या आश्रमातील सर्वांचाच मी फडशा पाडीन. तू मला बेघर केले आहेस, म्हणून माझ्या निवासाची ही व्यवस्था कर.
त्याच्या दरडावण्याला भृगूंनी जराही दाद दिली नाही. ते म्हणाले, हे पापपुरुषा, मला घाबरवण्याचा जराही प्रयत्न करू नकोस. मी रागावलं तर तुझा सर्वनाशच करीन. यापुढे तू समोरच्या आम्रवृक्षाच्या ढोलीत राहा आणि वाळलेली पाने भक्षून गुजराण कर. तेव्हा या तपस्वी ऋषीपुढे आपले काही चालणार नाही हे त्या कृष्णवर्ण पुरुषाच्या लक्षात आले. तो मुकाट्याने त्या आंब्याच्या ढोलीत जाऊन बसला. त्याच क्षणी त्याच्या स्पर्शाने ते महाकाय आम्रवृक्ष जळून भस्मसात झाला. जमिनीवर राखेचा ढीग पडला. भृगूंच्या भीतीने तो पुरुष त्या राखेतच लपून राहिला. तेव्हा भृगू सोमकांताला म्हणाले, राजा, तुझ्या पापांचा प्रभाव समोरच दिसत आहे. आता तू गणेश पुराण श्रवण कर. त्या योगे तू निष्पाप होशील. तसेच त्या पुण्याईने हा आम्रवृक्षही पूर्वीप्रमाणे सजीव होईल. राजा म्हणाला, ऋषीवर्य, गणेश पुराणासंबंधी मी आजपर्यंत कधीही ऐकले नाही. मलाही गणपतीचे महात्म्य श्रवण करायला आवडेल. ते पुराण मला कोण ऐकवेल? भृगू म्हणाले, राजा, तुला गणेश पुराण ऐकण्याची आवड निर्माण झाली आहे हे पाहून मला मोठे समाधान वाटत आहे. कारण श्रवणाविषयी गोडी नसेल तर श्रवण निष्फळ होते. गणेश पुराण ऐकणे ही भूलोकातील अत्यंत दुर्लभ व महापुण्यफलदायी गोष्ट आहे. विधात्याने हे पुराण सर्वप्रथम व्यासांना सांगितले. त्यांनी ते मला कथन केले. ते मी आता तुला सांगणार आहे. तत्पूर्वी सरोवरात स्नान करून तू शुद्ध मनाने माझ्याकडे ये. भृगु ऋषींचे बोलणे ऐकून सोमकांताला मोठा हुरूप आला. त्याच्या अंगात उत्साह संचरला. राणी व प्रधानांच्या मदतीने तो सरोवरापाशी गेला. तेथे स्नान केले. पळीभर पाणी उजव्या तळहातावर घेतले. देशकालोच्चारण करून त्याने आजपासून मी श्रद्धा व भक्तिपूर्वक गणेश पुराण श्रवण करणार आहे असा संकल्प केला. तर काय आश्चर्य! त्याच्या सर्वांगावरच्या जखमा पूर्ण बऱ्या होऊन त्याचे शरीर पूर्वीसारखे सुंदर व अव्यंग दिसू लागले. तो चमत्कार पाहून राजाला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. राणीचा व प्रधानांचा आनंद गगनात मावेना. भृगु ऋषींचा जय जयकार करीत ती सर्व मंडळी आश्रमात आली. त्यांनी ऋषींना अत्यंत आदराने नमस्कार केला. ऋषींनी त्या सर्वांना बसण्यास सांगितले. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, हे तपोनिधी, गणेश पुराण श्रवणाच्या केवळ संकल्पाने मी क्षणार्धात रोगमुक्त झालो. तर प्रत्यक्ष पुराण श्रवणाने पुण्य किती अद्भुत असेल याची कल्पनाच करवत नाही. त्यावर भृगू म्हणाले, राजा, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. फार मोठे संचित पुण्य गाठीचे असल्याशिवाय गणेश पुराणाचे श्रवण घडत नाही. या पुराणाच्या श्रवणाने 7 जन्मींची महाभयंकर पातकेही नष्ट होतात. गणपती म्हणजे परब्रह्म. त्याचा अंचित्य प्रभाव संपूर्ण ब्रह्मांडाला अंतर्बाह्य व्यापून आहे. त्याचे महात्म्य कोणीही वर्णन करू शकत नाही. त्याविषयी बोलताना जेथे वेद निशब्द झाले, सहस्त्र शीर्ष शेषही मौनावला, तेथे आपण काय बोलावे? तथापि व्यासश्रेष्ठींनी गणेशाविषयी मला जे काही सांगितले तेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याचे शुद्ध अंतःकरणाने श्रवण कर. अध्याय 10-11. ब्रह्मदेवाकडून व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश. भृगु ऋषी गणेश पुराण सांगणार आहेत हे वर्तमान श्रुत होताच त्यांचे शिष्य, पुत्र च्यवन व आश्रमवासी जन तेथे उपस्थित झाले. स्वतः गणपतीही सूक्ष्म रूपाने तेथे प्रकट झाला. त्यामुळे आश्रमातील आधीचे शुद्ध, सात्विक व मंगलमय वातावरण अधिकच प्रसन्न वाटू लागले. अंतर्ज्ञानी भृगूंनी गणपतीचे आगमन झाल्याचे जाणले. त्यांनी शिवनंदनाला अत्यंत आदराने नमस्कार केला. उपस्थित सर्वजण चित्त एकाग्र करून श्रवण सुखाचा लाभ घेऊ लागले. भृगु ऋषी सोमकांतास म्हणाले, राजा, भगवान व्यास आणि भगवान श्री विष्णू लौकिक दृष्ट्या भिन्न स्वरूपाचे दिसत असले तरी अंतर्यामी ते एकरूपच आहेत. व्यासांना श्रीहरीचा ज्ञानमय अंशावतार मानतात. त्यांनी वेदांची ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद
या 4 भागात विभागणी केली. वेदांचे हे ज्ञान सर्वसामान्य लोकांना समजवण्याच्या पलीकडचे होते. त्यावर उपाय म्हणून आपण पुराणांची रचना करावी व त्यातील प्रासादिक कथा निरूपणातून लोकांना जीवनविषयक तत्वज्ञान सोपे करून सांगावे. तसेच त्याद्वारे मोक्षदायक उपासना मार्गाचा उपदेश करून लोकोद्धाराचे महत् कार्य करावे, असा विचार त्यांच्या मनात आला. पुराणांची निर्मिती करताना त्यांनी कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही. त्यामुळे वेदांची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र असलेली व्यासांची बुद्धी स्तंभित झाली. पुराणांची निर्मिती कशी करावी हेच त्यांना कळेना. ते विचलित झाले. आपली मनस्थिती अशी का झाली हे जाणून घेण्यासाठी ते सत्यलोकी गेले. ब्रह्मदेवाने व्यास महर्षींचा आदर सत्कार केला. त्यांना आगमनाचा हेतू विचारला. व्यास म्हणाले, हे विधी, कलियुगात मानवी प्रवृत्ती जडत्वाकडे झुकत आहे. पापाचरण करताना त्यांना काहीही वाटत नाही. हे नास्तिक होत आहेत. ते वेदांची निंदा करतात. कसलाही विधी निषेध पाळत नाहीत. हे सर्व पाहून मी अगदी व्यथित झालो आहे. लोकोद्धारासाठी त्यांना सदाचार व मोक्ष मार्गाने ज्ञान देणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यांना वेदांचे तत्वज्ञानही सोपे करून सांगण्याची गरज आहे. त्या संदर्भात सर्वकष विचार करून मी पुराणांची रचना करावी असे ठरवले. पण मला काही सुचतच नाही. मी दिग्मूढ झालो आहे. माझ्या बाबतीत असे का घडले याविषयी मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना आहे. ब्रह्मदेव म्हणाला, हे मुने, कोणत्याही कार्यात घाई गर्दी करून काहीच उपयोग होत नाही. विचारपूर्वक युक्तीने केलेली कार्ये सिद्ध होतात. तू सर्वज्ञ आहेस असा सूक्ष्म अहंकार तुझ्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुराणांची रचना करताना तुला आद्य पूजनीय महागणपतीचे विस्मरण झाले. तू अन्य देवतांचेही स्मरण केले नाहीस. अरे, गणपती हा सृष्टीचा निर्माता आहे. तो चराचराचा स्वामी, सर्वार्थाने समर्थ व अत्यंत मंगल करणारा आहे. मी स्वतः, विष्णू, शंकर, इंद्रादी देव व द्विजपाल असे सर्वजण त्याच्या आज्ञेनेच त्याने नियुक्त करून दिलेली सृष्टीतील आपापली कार्य करतो. गणपती सिद्धिबुद्धीचा दाता आहे. त्याचे स्मरण केल्याने, त्याला शरण गेल्याने सर्व विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते. म्हणून तू भावभक्तीने त्याची आराधना कर. तोच तुझा संकल्प तडीस नेईल. अन्यथा हजारो वर्षे प्रयत्न करूनही तुला काहीच साध्य होणार नाही. ब्रह्मदेवाच्या बोलण्यातून बुद्धिभ्रम झालेल्या व्यासांना काहीच अर्थबोध झाला नाही. ते म्हणाले, हे प्रभू, आपण काय बोलता? मला काहीच समजत नाही. हा गणपती कोण आहे? त्या देवाचे स्वरूप कसे आहे? त्याचे मला कसे ज्ञान होईल? तो पूर्वी कोणाला प्रसन्न झाला होता? तसेच त्याचे अवतार, त्याचे पराक्रम याबद्दल मला सविस्तर माहिती सांगा. तो मला कसा प्रसन्न होईल तेही सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, गणपती आराधनेचे 7 कोटी महामंत्र आहेत. त्यापैकी षडक्षरी मंत्र लवकरच सिद्धी देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. या मंत्राच्या प्रभावाने गणेश भक्तांच्या ठायी अद्भुत सामर्थ्य येते. ते सिद्ध व जीवनमुक्त होतात. ते देवांनाही पूज्य होतात. गणेश भक्तांच्या दर्शनाने विघ्ने भयभीत होऊन दिगंतरी पळतात. श्री गणपती तुझ्यावर प्रसन्न व्हावा आणि त्याच्या कृपा प्रसादाने तुझी लवकरात लवकर कार्यसिद्धी व्हावी म्हणून मी तुला एकाक्षर मंत्राचा उपदेश करणार आहे. या मंत्राच्या अनुष्ठानाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. श्री गणेश मंत्राचे अनुष्ठान करणाऱ्याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे. धूत वस्त्रे नेसावी. दर्भासनावर किंवा शुद्धासनावर बसावे. आचमन, प्राणायाम व त्यानंतर अंतर्मातृका, बहिर्मातृका न्यास करावेत. मंत्र देवता महागणपतीचे ध्यान करावे. त्याची भक्तिपूर्वक मानस पूजा करावी. श्री गणपतीची प्रसन्नता लाभून कार्यसिद्धी व्हावी म्हणून त्याच्या मंत्राच्या पुरश्चरणाचा अर्थात नियमपूर्वक अनुष्ठानाचा संकल्प करावा. एकांतात बसून एकाग्र चित्ताने व दृढ निष्ठेने मंत्रानुष्ठान करावे. हे मुने,
गणपतीचे सर्वच मंत्र अत्यंत पवित्र, उपासकाला पावन करणारे, त्याचे कल्याण करणारे व उत्तम फलदायी आहेत. सदाचारी, सज्जन व प्रेमळ माणसांना तू या मंत्रांचा विधीपूर्वक मंत्रोपदेश दे. निंदा करणारे, दुराचारी, निर्दयी अशा लोकांना कधीही मंत्रोपदेश देऊ नये. गणपतीचे महात्म्य फार थोर आहे. जो कोणी शुद्ध भावभक्तीने गणपतीची आराधना करतो, त्याचे भजन, पूजन, नामस्मरण करतो, त्याला सुबुद्धी, ज्ञान, यश, कीर्ती, संपत्ती, संतती, इहपर सौख्य व मोक्ष प्राप्त होतो. त्यानंतर ब्रह्मदेवाने व्यास महर्षींना ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला.